नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, मला सांगा, आपल्या खिशात आपण काय काय ठेवतो बरं? मुलं म्हणाली, पेन, पेन्सिल, पैसे, खाऊ आणि काही आपल्या आवडीच्या छोट्या छोट्या वस्तू. अगदी बरोबर मुलांनो. पण आजच्या गोष्टीतला मुलगा मात्र रोज आपल्या खिशात एक छोटासा दगड ठेवायचा. मित्र त्याला चिडवायचे, खिशात दगड घेऊन कुठे फिरतोस असंही म्हणायचे. तो मात्र त्यांना काहीच उत्तर देत नसायचा. पण एक दिवस सरांना त्या खिशातल्या दगडाचं रहस्य समजलं. मुलांनो, तो दगड काही साधासुद्धा नव्हता, तर तो दगड एका सुंदर आठवणीची आणि एका मोठ्या शिकवणीची निशाणी होता. चला तर मग ऐकूया आजची प्रेरणादायी गोष्ट. गोष्टीचं नाव आहे खिशातला दगड. मुलांनो, एका गावात विशाल नावाचा मुलगा राहत होता. तो नावाप्रमाणेच विशाल मनाचा आणि शांत स्वभावाचा होता. तो रोज शाळेत जाताना एक छोटासा गुळगुळीत दगड आपल्या खिशात ठेवायचा. तो दगड साधा होता. त्याला त्याचा विशेष रंग किंवा विशेष आकार असं काही सुद्धा नव्हतं. तरी पण विशाल त्या दगडाला खूप जपायचा. एके दिवशी त्याचा मित्र निहाल त्याला म्हणाला, अरे विशाल, तू रोज हा दगड खिशात का ठेवतोस? विशाल हसला आणि म्हणाला, असंच सहज. निहाल म्हणाला, असंच म्हणजे काय? विशालने काहीच उत्तर दिलं नाही. विशाल मात्र नियमित तो दगड आपल्या खिशात घालून आणायचा. मुलांनो, एकदा वर्ग शिक्षकांनी पाहिलं तर विशाल वारंवार आपल्या खिशाला हात लावत होता. सरांनी विचारलं, विशाल, खिशात काय आहे? विशालने आपल्या खिशातला दगड बाहेर काढला. वर्गातील सर्व विद्यार्थी हसू लागले. सरांनी तो छोटा दगड आपल्या हातात घेतला आणि विचारलं, हा दगड तुला कुठे मिळाला? विशाल काही क्षण शांत झाला आणि म्हणाला, सर, हा दगड मला माझ्या आजोबांनी दिला होता. वर्ग शांत झाला. विशाल सरांना पुढे सांगू लागला, सर, मी लहान असताना आमच्या गावाच्या नदीकाठी फिरायला जायचो. आजोबाही माझ्यासोबत असायचे. मी नदीकाठी खेळायचो. खेळता खेळता मला हा दगड सापडला. मी तो दगड आजोबांना आणून दाखवला. आजोबा म्हणाले, अरे वा, खूपच छान. विशाल, हा दगड तुझ्याजवळच ठेव. जेव्हा तुला राग येईल तेव्हा हातात घे आणि शांत हो. सर, मला त्यावेळी काही समजलं नाही, पण आजोबा आम्हाला सोडून गेल्यावर मी हा दगड माझ्याजवळ ठेवू लागलो. वर्गात पूर्ण शांतता होती. विशाल म्हणाला, जेव्हा मला राग येतो, कुणावर चिडचिड होते किंवा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, तेव्हा मी हा दगड हातात घेतो. मग मला आजोबा आठवतात. आजोबा नेहमी म्हणायचे, रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा असतो. म्हणून सर, मी पहिल्यांदा शांत होतो आणि नंतर बोलतो. सरांना विशालचं बोलणं खूप समाधान देऊन गेलं. सर म्हणाले, मुलांनो, आज आपल्याला विशालने खूप मोठा धडा दिला आहे. इतक्यात निहाल म्हणाला, सर, दगडामुळे राग कमी होतो का? सर हसले आणि म्हणाले, दगडामुळे नाही रे, पण त्या दगडामागची आठवण त्याला शांत करते. विशालने तो छोटा दगड पुन्हा आपल्या खिशात ठेवला. मुलांनो, त्या दिवसापासून वर्गातील मुलांना एक नवी सवय लागली. राग आला की लगेच बोलायचं नाही. थोडं थांबायचं, शांत व्हायचं, दीर्घ श्वास घ्यायचा, विचार करायचा आणि मगच बोलायचं. मुलांनो, काही दिवसांनी निहाल विशालकडे आला. त्याच्याही हातात एक छोटासा दगड त्याने ठेवला होता. विशाल म्हणाला, अरे, हा कशासाठी ठेवलास? निहाल हसला आणि म्हणाला, माझ्या आजोबांनी दिला नाही, पण आजपासून मला स्वतःला शांत ठेवण्याची आठवण करून देण्यासाठी हा दगड मी ठेवला आहे. विशाल हसला. मुलांनो, दोघांच्याही मनात मोठा विचार निर्माण झाला होता. लक्षात ठेवा मुलांनो, राग आला की थोडं शांत व्हा, थोडं थांबा, विचार करा
आणि मग बोला. कारण एका क्षणाचा राग आपलं सारं आयुष्य बर्बाद करू शकतो. म्हणून रागाच्या वेळी नेहमी शांत राहा. शांत राहणे म्हणजे हार नव्हे, तर स्वतःवर मिळवलेला तो सर्वात सुंदर विजय आहे. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर आपल्या सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.